नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहांकिता. सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांची 48,000 कोटींची थकीत वीज बिलं माफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. ई चलन विरोधात माल वाहतूकदार आक्रमक. लढा टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्याचा कोल्हापुरात झालेल्या जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार. राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री भरत लाटकर यांना अखेरचा निरोप. अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं माळकर तिट्टी, मटण मार्केट, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरातल्या रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवली. 2 लॉजिंगवरही करण्यात आली कारवाई. आणि आदर्श शाळेतील शिक्षकांचा दुष्काळ. 214 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला. करवीर तालुक्यातील निगवे खालसामधील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांची तब्बल 48,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं पूर्णपणे माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल आज मुंबईत भाजप किसान मोर्चातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. सध्या 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना वीज मोफत आहे. मात्र यापूर्वीची जुनी बिलं अजूनही प्रत्येकाच्या नावावर आहेत. त्यामुळं शेतकरी दुसरं कुठलंही कनेक्शन घ्यायला गेला तर त्याला ते मिळत नाही. मात्र आता 7.5 हॉर्स पॉवरपर्यंतच्या जुन्या बिलाची 48,000 कोटी रुपयांची थकबाकी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात केली. आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाठी कोरी झाली पाहिजे आणि नव्यानं त्याला पाठीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कोल्हापुरात आज ई चलन विरोधात जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीची बैठक झाली. या बैठकीत ई चलन विरोधातील लढा टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. ई चलनच्या वाढत्या दंडामुळे राज्यातील माल वाहतूकदारांमध्ये नाराजी आहे. कोल्हापुरात आज याबाबत कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ई चलन विरोधी पुकारण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी ई चलनातील प्रलंबित दंड 100% माफ झाला पाहिजे अशी मागणी केली. ट्रक लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी याविरोधात 3 टप्प्यात आंदोलन केलं जावं अशी सूचना मांडली. सुरुवातीला मेळावा घेऊन वाहतूकदारांमध्ये जनजागृती, त्यानंतर जिल्ह्यातील खासदार आमदारांच्या भेटी घेऊन त्यांच्या समोर वाहतूकदारांची व्यथा मांडण्यासह 3ऱ्या टप्प्यात चक्काजाम आंदोलन करू असं जाधव यांनी सांगितलं. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी याबाबत वेळेत निर्णय झाला नाही तर कुटुंबासह रस्त्यावर उतरून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला. समन्वय समितीचे कार्याध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी टप्प्यानं आंदोलन करून प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न करूया असं सांगितलं. यावेळी ई चलन विरोधातील आंदोलन टप्प्याटप्प्यानं यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्रव्यापी कोअर कमिटी स्थापन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला मनोज चौगुले, दिलदार मुजावर, पंकज त्रिपाठी, अशोक शिंदे, ट्रक, बस आणि रिक्षा वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला.
काका या नावानं परिचित असलेल्या भरत लाटकर यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी रीघ लागली होती. त्यांनी देहदानाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये देहदान करण्यात आलं. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला त्यांचं पार्थिव डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलकडे सुपूर्द करताच उपस्थितांनी हात उंचावत राष्ट्र सेवा दल बढ़ाना है, परिवर्तन लाना है हा नारा आणखी बुलंद केला. त्याचवेळी जनसमुदायातून लाटकर काका का अधुरा काम कौन पूरा करेगा, हम करेंगे अशा घोषणा देत परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवण्याची ग्वाही देण्यात आली. राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री भरत कल्लाप्पा लाटकर यांचं मंगळवारी निधन झालं. मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधून आज सकाळी 9 वाजता त्यांचं पार्थिव कोरगावकर हायस्कूल इथं आणण्यात आलं. कोरगावकर हायस्कूलच्या मैदानावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. या ठिकाणी राष्ट्रसेवा दलातर्फे त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रसेवा दलाच्या पथकानं सदैव सैनिका पुढं जायचं ही प्रार्थना म्हटली. दरम्यान राष्ट्रसेवा दलाचा ध्वज त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला. कोरगावकर हायस्कूल आणि आंतरभारती शिक्षण मंडळाशी जुळलेली त्यांची नाळ कायम राहिली. जवळपास 3 दशकांहून अधिक काळ कोरगावकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं होतं. याच शाळेत आणि मैदानावर राष्ट्रसेवा दलाच्या शाखा चालवल्या. प्रबोधनाचे कार्यक्रम घेतले. त्यांच्या मुशीत घडलेल्या असंख्य विद्यार्थ्यांनी त्या आठवणींना उजाळा दिला. डबडबलेल्या डोळ्यांनी अंत्यदर्शन घेताना अनेकांना हुंदका अनावर होत होता. ज्या मैदानावर त्यांनी बौद्धिक शिबिरं घेतली, खेळ घेतले, त्याच मैदानावर त्यांना श्रद्धांजली वाहणारा फलक पाहताना अनेकांना गहिवरून आलं. सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमाराला कोरगावकर हायस्कूलमधून पार्थिव त्यांच्या निवासस्थानाकडे नेण्यात आलं. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यांचे चिरंजीव शैलेश, राजेश आणि कुमार लाटकर यांच्यासह कुटुंबातील सारेच सदस्य शोकमग्न झाले होते. या ठिकाणी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, शिक्षक आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी अंत्यदर्शन घेतलं. यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, भैया माने, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, राष्ट्र सेवा दलाचे बाबा नदाफ, विजय भोगण, वसंत पाठक, रियाज मगदूम, बाबा चौगुले, इंद्रायणी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, हसन देसाई, उदय नारकर, डॉक्टर राजन गवस, डॉक्टर बी.एम. हिरडेकर, व्यंकप्पा भोसले, संग्रामसिंह निकम, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, सुभाष बुचडे, अर्जुन माने, संजय मोहिते, अमर समर्थ, सचिन शेंडे, वैभव माने, विनायक फाळके, विशाल चव्हाण, सचिन शेंडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, बाबासाहेब देवकर, सतीश कांबळे, महेश उत्तुरे, मारुती माने, डॉक्टर प्रवीण कोडोलीकर, नगरसेविका दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, लाला भोसले, सागर येवलुजे यांच्यासह सेवा दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला अंत्ययात्रा डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलजवळ आल्यावर भरत लाटकर यांचं पार्थिव डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलकडे सुपूर्द करण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी हात उंचावत राष्ट्रसेवा दल बढ़ाना है, परिवर्तन लाना है हा नारा आणखी बुलंद केला. त्याचवेळी जनसमुदायातून लाटकर काका का अधुरा काम कौन पूरा करेगा, हम करेंगे अशा घोषणा देत परिवर्तनाची लढाई पुढे चालू ठेवण्याची ग्वाही देण्यात आली. डोळ्यात आसवांची दाटी, मनात असंख्य आठवणी, हळहळणारे राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते, अमर रहे लाटकर काका अमर रहेचा घोष अशा शोकाकुल वातावरणात भरत लाटकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. इचलकरंजी शहरात कचरा उठाव करण्यासाठी 22 कोटींचं टेंडर भरण्यात आलं होतं. याला आज महापालिकेतील विरोधी शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांनी विरोध केला. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या मतदानानंतर हे 22 कोटीचं टेंडर रद्द करण्यात आलं. यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार बैठक घेत इचलकरंजी महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असून या प्रकरणी स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
इचलकरंजी शहरातला कचरा उठाव करण्यासाठी 22 कोटी रुपयांचं फेर टेंडर भरण्यात आलंय. हेच टेंडर गतवर्षी 14 कोटी रुपयांचं होतं. मग यावर्षी 7 कोटी रुपये जादा का द्यावेत असा सवाल करत महापालिकेतील विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी याला विरोध केला होता. आज स्थायी समिती सभापती सतीश मुळीक यांच्या दालनात याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या मतदानात टेंडर रद्द व्हावं यासाठी 9 नगरसेवकांनी मतदान केलं, तर टेंडरच्या बाजूनं 6 जणांनी मतदान केलं. विशेष म्हणजे काही सत्ताधारी नगरसेवकांनीही या टेंडरच्या विरोधात मतदान केलं. मतदानानंतर हे 22 कोटींचं टेंडर रद्द करण्यात आलं. इचलकरंजी महानगरपालिकेत भ्रष्टाचार सुरू असून या प्रकरणी स्थायी सभापतींनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. या मीटिंगमध्ये 22 कोटी रुपयाचा जे शहरातील स्वच्छतेचा विषय होता, परंतु सत्ताधारी भाजप पक्षाचे सभापती या ठिकाणी अल्पमतात आलेले आहेत. भाजप पक्षातीलच 5-6 ज्येष्ठ नगरसेवकांनी आम्हाला विनंती केली की यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिसतोय, तर शिवशाहू विकास आघाडीनं भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्हाला पाठिंबा द्यायला पाहिजे अशी विनंती केल्यामुळे आम्ही शिवशाहू विकास आघाडीने त्यांना आज या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे 5 आणि आमचे 4 असे 9 विरुद्ध 6 मतांना तो ठराव आमच्या बाजूने या ठिकाणी मंजूर झालेला आहे. नैतिकतेचा विचार करून सत्ताधारी पक्षातील स्थायी सभापती अल्पमतात आल्यामुळे त्यांनी त्या खुर्चीवर बसू नये असं माझं प्रामाणिकपणाने या ठिकाणी मत आहे. या पत्रकार बैठकीला शशांक बावस्कर, परवेज गायबान, प्रकाश मोरबाळे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज शहरात मोठी धडक कारवाई केली. माळकर तिट्टी, मटन मार्केट, बडे मस्जिद, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवण्यात आली. दरम्यान आवश्यक परवानग्यांशिवाय सुरू असल्याचा आरोप असलेल्या हिंदू लॉजिंग आणि प्राईम रेसिडेन्सी यात्री निवास या 2 लॉजिंग आस्थापनांवरही कारवाई करण्यात आली. दोन्ही मालमत्ता सील करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. आज सकाळपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली. माळकर तिकटी, मटण मार्केट, बडी मस्जिद, गंजी गल्ली ते बिंदू चौक या परिसरातील रस्त्यांवरील अडथळे हटवून वाहतुकीसाठी रस्ते मोकळे करण्यात आले. कारवाई दरम्यान हातगाड्या, पत्र्यांची शेड, लोखंडी पाईप, टेबल, जाळ्या, स्टँडबोर्ड, काउंटर तसंच इतर साहित्य जप्त करण्यात आलं. याचवेळी नियमांचं उल्लंघन करून सुरू असलेल्या हिंदू लॉजिंग आणि प्राईम रेसिडेन्सी यात्री निवास हे 2 लॉज महानगरपालिकेनं सील केलेत. महानगरपालिकेच्या या धडक मोहिमेमुळं अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली असून परिसरातील वाहतुकीला होणारा अडथळा दूर झालाय. शहरातील अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांविरोधात यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील असा इशारा महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी दिलाय. आज PIL 25/2026 च्या अनुषंगाने ही अतिक्रमण मुक्त कार्यवाही करण्यात आली. यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी, लक्ष्मीपुरी व राजवाडा पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यासाठी 4ही विभागीय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, 3 JCB, 4 डंपर, 2 ट्रॅक्टर या सहाय्याने बरेच जे फेरीवाले आहेत, जे रस्त्यामध्ये लावून ठेवलं परमनंट ज्यांनी स्ट्रक्चर केलेलं आहे ते आम्ही JCBच्या सहाय्याने काढलेलं आहे. तसेच दुकानदार आपले साहित्य बाहेर लावतात त्यासाठी त्यांनी अँगल केले होते, पत्र्याच्या शेड केल्या होत्या, त्याही आम्ही आज काढून घेण्यात आलेले. यासाठी आम्ही 2 दिवसापासून सर्वांना आवाहन केलं होते की अतिक्रमण तुम्ही स्वतःहून काढून घ्या. अतिक्रमण साहित्य जप्त केल्यानंतर परत दिलं जात नाही. आज ही कार्यवाही PILच्या अनुषंगाने केलेली आहे आणि अशाच प्रकारे इतर ठिकाणी कोल्हापूर शहरातही इथून पुढे अतिक्रमण कार्यवाही सुरू राहील. आज या परिसरात 2 लॉजिंग होते. त्यांच्याकडे ते आधी रेसिडेन्शियल परवाना आहे, त्यांच्याकडे चेंज ऑफ यूज नाहीये आणि तिथं त्यांनी लॉज हे केलेला आहे व्यवसाय सुरू. त्यांच्याकडे परवाना पण नाहीये लॉजचा आणि चेंज ऑफ यूज पण नाहीये. त्यामुळे ते आम्ही दोन्ही लॉज सील केलेले आहेत. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या कारवाईत उपायुक्त किरण धनावडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सज्जन नागलोत, अनिल पाटील यांच्यासह अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल, विभागीय कार्यालय क्रमांक 2 मधील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. गडहिंग्लज कागल मार्गावरील मुरगुड शहरातील रखडलेल्या रस्त्याच्या कामावरून नगरसेवकांनी रस्ता प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. पुढील 2 महिन्यात काम पूर्ण झालं नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करू असा इशारा नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी दिला.
गडिंग्लज कागल मार्गावरील मुरगुड शहरातील रखडलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात नगरसेवक, पालिका अधिकारी, रस्ता प्रकल्प विभागाचे अधिकारी आणि पत्रकार यांची तिसरी संयुक्त बैठक पार पडली. शहरातील अवघ्या 2 किलोमीटरच्या रस्त्याचं काम 4.5 महिन्यांहून अधिक काळ रखडल्यानं नगरसेवकांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. यापूर्वी 2 आंदोलनं होऊनही कामाच्या गतीत सुधारणा न झाल्यानं अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. पुढील 2 महिन्यात काम पूर्ण झालं नाही तर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करू, असा इशारा नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी दिला. यावेळी अभियंता प्रदीप तिवारी यांनी निश्चित मुदतीत काम पूर्ण करण्याचं लेखी आश्वासन दिलं. बैठकीत ऑगस्ट अखेर हुतात्मा तुकाराम चौक ते सर पिराजीराव तलावापर्यंतचं काँक्रिटीकरण पूर्ण करणं, दिवाळीपूर्वी बसस्थानकापर्यंतचा रस्ता पूर्ण करणं, बसस्थानकासमोरील खोलगट भाग 2 दिवसात भरून काढणं तसंच गटारी आणि पाईपलाईनच्या प्रस्तावाचा तातडीनं पाठपुरावा करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या. बैठकीला रस्ता प्रकल्प विभाग, नगरपालिका प्रशासन, नगरसेवक आणि पत्रकार उपस्थित होते. फिफा विश्वचषक स्पर्धा सुरू झाली की जगभरात फुटबॉलचा जल्लोष रंगतो. कोल्हापूरही त्याला अपवाद नाही. गल्लीबोळात मेसी, रोनाल्डो आणि इतर खेळाडूंचे फलक झळकतात. पण हे फलक बघताना फुटबॉल वेडं शहर अशी ओळख असलेल्या कोल्हापूरनं आपल्या मातीत घडलेल्या खेळाडूंना असा सन्मान द्यायला नको का, असा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित होतोय. याच अस्वस्थतेतून शिवाजी पेठेत जुन्या फुटबॉलपटूंचा फलक उभारत त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आलाय. फुटबॉल हा कोल्हापूरच्या रक्तात भिनलेला खेळ. तालमींपासून मैदानांपर्यंत फुटबॉलची परंपरा आजही तितक्याच अभिमानानं जपली जाते. म्हणूनच कोल्हापूरला महाराष्ट्राची फुटबॉल राजधानी म्हटलं जातं. फिफा विश्वचषक स्पर्धेच्या निमित्तानं शहरभर जागतिक फुटबॉलपटूंचे फलक झळकत आहेत. लिओनेल मेसी, ख्रिस्टियानो रोनाल्डो, कायलियन एम्बापे, नेमार ज्युनियर, एर्लिंग हालंड यासारख्या दिग्गज खेळाडूंची पोस्टर कोल्हापुरात गल्लोगल्ली लावली गेली आहेत. पोस्टर समोर सेल्फी घेतले जात आहेत. पण या जल्लोषात आपल्या मातीत घडलेल्या असंख्य खेळाडूंचं योगदान दुर्लक्षित होत आहे. याच जाणीवेतून सुरेश पाटील आणि सुरेश सूर्यवंशी या शिवाजी पेठेतील फुटबॉलप्रेमींनी एक वेगळा उपक्रम हाती घेतलाय. एकेकाळी कोल्हापूरचं फुटबॉल गाजवलेल्या ज्येष्ठ आणि नामांकित फुटबॉलपटूंच्या छायाचित्र असलेला फलक शिवाजी पेठेत उभारण्यात आलाय. हा फलक केवळ आठवणी जाग्या करत नाही तर जागतिक खेळाडूंचा आदर करा, पण आपल्या मातीतील खेळाडूंचा अभिमान बाळगा, असा संदेशही देण्यात येतोय. कोल्हापूरनं राज्य आणि देशाला अनेक दर्जेदार फुटबॉलपटू दिलेत. अनेकांनी राष्ट्रीय स्तरावर शहराचं नाव उज्ज्वल केलंय. मात्र मर्यादित सुविधा, आर्थिक अडचणी आणि पुरेशा प्रोत्साहनाच्या अभावामुळं अनेक गुणी खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तरीही त्यांनी जिद्द सोडली नाही आणि कोल्हापूरची फुटबॉल परंपरा जिवंत ठेवली. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या खेळाडूंचा हा फलक आता प्रत्येक तालीम, प्रत्येक क्लब आणि प्रत्येक फुटबॉल प्रेमींसाठी प्रेरणा देतोय. आपल्या संघातील, आपल्या भागातील आणि आपल्या शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन द्या, त्यांचा गौरव करा, त्यांच्या संघर्षाची दखल घ्या, असा संदेश या उपक्रमातून दिला जातोय. कारण ज्या शहरानं आपल्या खेळाडूंना डोक्यावर घेतलं त्या शहराचा क्रीडा वारसा अधिक समृद्ध झाला. कोल्हापूरनं जगातील दिग्गज फुटबॉलपटूंवर प्रेम करावंच, पण त्याचबरोबर आपल्या मातीत घडलेल्या लढवय्या खेळाडूंनाही तितकाच सन्मान दिला तर फुटबॉलची खरी संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल. सदरचा बोर्ड लावण्यापाठीमागचा उद्देश हा आपल्या भारतीय खेळाडूंच्या माध्यमातून कुठं त्याची प्रसिद्धी होत नाही. आज आपण बाहेरच्या देशाच्या खेळाडूंना डोक्यावर घेऊन त्यांचे गल्लोगल्ली सगळे बोर्ड लावतो, पण आपल्या इथं जे चमकलेले खेळाडू आहेत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरमध्ये फुटबॉल आणि कुस्ती ह्या 2 परंपरागत खेळ आहेत. सदरच्या खेळामध्ये फुटबॉल हा एक इथं अगदी ईर्षेचा विषय असतो. ते कोल्हापूरच्या फुटबॉल खेळाडूंनी, कोल्हापूरच्या फुटबॉल प्रेक्षकांनी सुद्धा अशा पद्धतीनं आपल्या कोल्हापूरच्या खेळाडूंना जर डोक्यावर घेतलं तर नक्की त्यातील एखादा खेळाडू चमकून आज अनिकेत जाधवसारखा खेळाडू असेल, तो ज्या पद्धतीनं गेला त्या पद्धतीनं आपल्याला या कोल्हापूरमधून अनेक खेळाडू जाऊ शकतील आणि तशी प्रेरणा त्यांना मिळण्यासाठी या बोर्डाचं आपण हे केलेलं आहे प्रक्षेपण. कोल्हापूरमध्ये फुटबॉल हा इतका प्रसिद्ध आहे की गल्लोगल्ली अगदी म्हणजे साध्या तरुण मंडळामध्ये सुद्धा खेळाडू तयार होतात. न त्यांचं प्रॅक्टिस, त्यांना गाईड नाही, काय नाही, कोच नाहीत किंवा कुठल्या सुविधा नाहीत, तरीसुद्धा खेळाडू तयार होतात. हे खेळाडू नक्की या लेवलला जाऊन निदान त्या चमकतील आणि आपली चांगली कामगिरी या ठिकाणी दाखवून अशा पद्धतीचे बोर्ड प्रत्येक ठिकाणी लावून
प्रत्येकानं प्रतिसाद दिला पाहिजे या मताचा मी अगदी एक फुटबॉल खेळाडू म्हणून आपल्याला सांगू इच्छितो. आज ह्याचा मागचा उद्देश असा आहे की आज तुम्ही लोकलच्या खेळाडूंना किंमत द्या, आज लोकलच्या खेळाडूंची वाहवा करा. आज तुम्ही परदेशी खेळाडूंचे बॅनर इतके मोठे लावले, परदेशी खेळाडूंना महत्त्व दिलं, पण आज इतकी खेदाची बाब आहे, आज 1,53,000 लोकसंख्या असणारा देश वर्ल्ड कप खेळू शकतोय. आज आमच्या देशाची संख्या 140 कोटी आहे, पण आमचा संघ वर्ल्ड कपला जाऊ शकत नाही. ह्या मागचा खेद आहे. ह्या खेदाचं कारण ही आज चालना मिळावी. आज आमच्याकडे सुद्धा फुटबॉल खेळाडू आहेत, पण ते पुढं जात नाहीत. ह्याचं कारण शोधण्यासाठी पण याने चालना मिळावी म्हणून हा आज उद्देश आज सुरेश पाटलांनी हा चांगल्यादृष्ट्या सफल उद्देश मांडला आहे. भारतीय संघ ह्या वर्ल्ड कपला खेळला पाहिजे. कोल्हापूरच्या खेळाडूंनी कष्ट, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलाय. आता त्यांना टाळ्यांपेक्षा अधिक गरज आहे ती समाजाच्या पाठबळाची. कारण स्वतःच्या हिरोंचा सन्मान केला तरच कोल्हापूरची क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक ठळक होईल. इचलकरंजीतील शिवतीर्थ चौक आणि बसस्थानक परिसरातील महापालिकेच्या जागेत 10 वर्षांपूर्वी फेरीवाल्यांना व्यवसायासाठी मुव्हेबल गाळे बसवले होते. आता या ठिकाणी ई बस सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणच्या फेरीवाल्यांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली. यावर महापौरांनी तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. इचलकरंजीत गेल्या 10 वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांच्या माध्यमातून शिवतीर्थ चौक आणि बसस्थानक परिसरातील महानगरपालिकेच्या जागेत फेरीवाल्यांसाठी मुव्हेबल गाळे बसवले होते. या गाळ्यांमधून फेरीवाल्यांचा व्यवसाय सुरू होता. मात्र आता या ठिकाणचे गाळे काढून ई बस सेवा सुरू करण्याचं नियोजन करण्यात येत आहे. हे गाळे काढल्यास फेरीवाल्यांना व्यवसाय बंद करावा लागणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुनर्वसनाची मागणी करत फेरीवाल्यांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली. यावेळी महापौरांनी या समस्येवर बैठक घेऊन तोडगा काढला जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या, नगरसेवक तानाजी पवार, सुनील महाजन, रवी राजपुते, मनोज हिंगमिरे, प्रदीप धोत्रे, मनोज साळुंखे यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते. शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे असं आपण म्हणतो. मात्र करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथल्या विद्यामंदिर शाळेची परिस्थिती या दाव्याला छेद देणारी ठरत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळेचा मान मिळालेल्या या शाळेत आज शिक्षकांच्या तीव्र कमतरतेमुळे तब्बल 214 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया डळमळीत होऊ लागला आहे. करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथल्या विद्यामंदिर निगवे खालसा या शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंतचे 8 वर्ग असून त्यासाठी 8 शिक्षक आणि 1 मुख्याध्यापक अशी 9 पदं मंजूर आहेत. मात्र त्यापैकी 3 शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतोय. परिणामी प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे. 1ली ते 4थीचे प्रत्येक वर्गामध्ये 2-2 तुकड्या मिळून एकूण 8 तुकड्या या शाळेमध्ये आहेत. शाळेची शैक्षणिक प्रगती चांगली आहे, पण आता या मंजूर शिक्षकापैकी एकूण 8 शिक्षक मंजूर आहेत. सध्या 5 शिक्षक इथं कार्यरत आहेत आणि त्यामधील 1 शिक्षक प्रमोशनवर जाणार आहे. त्यामुळे 4 शिक्षक आणि त्यामध्ये 1 मुख्याध्यापक आणि त्यामुळे शाळेमध्ये शैक्षणिक जी व्यवस्था आहे ती व्यवस्था कोलमडायची वेळ आलेली आहे की या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी आणि संबंधितांनी विचार करणं गरजेचं आहे. आणि पालकांच्यामध्ये इतकी नाराजी पसरलेली आहे, तीव्र संताप पालक व्यक्त करत आहेत. ज्या शाळा जूनमध्ये सुरू झालेल्या आहे, मुलांचं शैक्षणिक नुकसान होते. लहान लहान विद्यार्थी आहेत, पुढचे भावी आपले महत्त्वाचे तरुण आहेत ते, आणि त्यांना जर मूळ शिक्षण जर इथं चांगलं मिळालं नाही तर पुढे ते काय करू शकणार. जरी 1ली ते 4थी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच वयात ज्ञानाचा पाया मजबूत होतो. पण शिक्षकांच्या अभावामुळं मुलांना अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्यानं त्यांच्या भविष्याबाबत पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या कमतरतेमुळं संतप्त झालेल्या 50 ते 60 पालकांनी आपल्या मुलांच्या दाखल्यांची मागणी केली आहे. 8 वर्ग असताना 4 शिक्षक कार्यरत आहेत. 5 एकूण 5 आहेत, त्यातील 4 शिक्षक राहणार आहेत, 1 शिक्षक प्रमोशनवर जाणार आहेत. तर त्यामुळे नुकसान होतं. त्याबद्दल आमचे पालक एक 40-50-60 लोक आम्ही असं ठरलेलं आहे की आम्हाला दाखले घ्यावेत आणि प्रायव्हेट हायस्कूलमध्ये आम्ही त्याचं ॲडमिशन घेणार आहोत. या शाळेची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा म्हणून निवड झाली असतानाही शासनानं आवश्यक शिक्षक उपलब्ध करून न दिल्यानं पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
जर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसतील तर आदर्श शाळेचा किताब देऊन उपयोग काय, असा संतप्त सवाल पालक उपस्थित करतायत. या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील, सदस्य सरदार पाटील यांच्यासह समितीच्या सदस्यांनी शासनानं तात्काळ रिक्त शिक्षक पदं भरावीत, अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय. जिल्हा परिषदच्या शाळेत 214 पट आहे. मंजूर झालेली पदं तात्काळ शिक्षण खात्याने भरण्यात यावीत. नसेल तर सोमवारपासून बेमुदत उपोषणला आमची शाळा व्यवस्थापन समिती, संदीप पाटील उपाध्यक्ष, किशोरी बोटे आणि सर्व सदस्य आम्ही शाळेच्या दारात बसणार आहे. जो पत्र शिक्षक इथं देत नाहीत तो पत्र आम्ही उपोषणला बेमुदत उपोषण असणार आहे. हा शिक्षण खात्याला हा आदेश असं समजा की आम्ही उपोषणला दारातच, शाळेच्या दारातच बसणार आहे. 3 वेळा गट शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केला, 3 वेळा BDO साहेबांनी पत्रव्यवहार केला, तरी तात्काळ शिक्षण खात्याने याची दखल घ्यावी. सर्वस्व जबाबदारी हे शिक्षण खातं आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी करवीर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी अर्चना पत्तारे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी सध्या शिक्षकांची कमतरता असून येत्या ऑगस्टपर्यंत शिक्षक उपलब्ध होतील असं सांगितलं. सर, आपल्याकडे 128 पदं शिक्षकांची रिक्त आहेत. त्यामुळे एवढे शिक्षक कमीच आहेत आपल्याकडे. बरं, आता मी तुम्हाला सांगते 830 शाळेचा एका पट आहे, तिथे शिक्षक कमी आहे. खरं काय, आता 830 एवढा मोठा, म्हणजे एखाद्या हायस्कूल सारखा पट असताना सुद्धा मला त्या शाळेला शिक्षक देता येईल. दुसरी गोष्ट, मी एका शाळेतून काढून जर दुसऱ्या शाळेत टाकला तर तिथले गावकरी पुन्हा तक्रार करतात की आमचा शिक्षक काढला. त्यामुळे मला कोणाला हलवता पण येईल, हा विषय आहे. आणि दुसरी गोष्ट, पवित्र पोर्टलवर आता 30 जून पर्यंत शिक्षकांची भरती चालू आहे. आता पुढची प्रक्रिया चालू आहे. ते काय आमच्याकडे लॉग इन वगैरे नसते, शासनच करतंय. खरं याची वाट आपल्याला किमान जुलै संपेपर्यंत पाहावी लागणार. ऑगस्टमध्ये येतील शिक्षक आपल्याकडे. शाळा ही ज्ञानाचं मंदिर, मात्र त्या मंदिरात शिक्षकच नसतील तर विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता निगवे खालसामधील पालकांकडून शासनाला विचारला जातोय. निगवे खालसाहून नामदेव कुसाळे, एस न्यूज, कोल्हापूर. वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या उपचारांसाठी महानगरांकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, दर्जेदार डॉक्टर आणि आधुनिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी तो ऐतिहासिक ठरेल, असं प्रतिपादन वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी केलं. हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथं MBBS महाविद्यालय आणि अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी ते बोलत होते. हातकणंगले तालुक्यातील पारगावमध्ये महात्मा गांधी मेडिकल चॅरिटेबल ट्रस्ट संचलित MBBS वैद्यकीय महाविद्यालय आणि अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा पायाभरणी समारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या उपचारांसाठी महानगरांकडे धाव घेण्याची गरज राहणार नाही. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, दर्जेदार डॉक्टर आणि आधुनिक उपचार पद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा हा प्रकल्प असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी तो ऐतिहासिक ठरेल, असे प्रतिपादन आमदार कोरे यांनी केलं. यामुळे हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणालाही नवी चालना मिळणार आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानावर आधारित प्रशस्त अशी वैद्यकीय महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची इमारत लवकरच पूर्ण होईल. या महत्त्वाकांक्षी उपक्रमासाठी सर्वांनी एकजुटीनं सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं. प्राध्यापक जीवनकुमार शिंदे यांनी महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ, तसंच हॉस्पिटलमध्ये अल्पदरात असणाऱ्या सुविधा, सेवा आणि भविष्य काळातील वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल यांच्या माध्यमातून देण्यात येणारी आरोग्यसेवा याविषयी माहिती दिली. यावेळी आमदार कोरे यांना महाराष्ट्र शासनाचा सहकार भूषण हा पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉक्टर शिल्पाताई कोठावळे आणि निलेश हुजरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती शीतल यादव, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह पाटील, सर्जेराव पाटील पेरिडकर, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, गोकुळचे माजी संचालक कर्णसिंह गायकवाड, वारणा दूध संघाचे अध्यक्ष HR जाधव, वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, डॉक्टर DT शिर्के, VV कारजिन्नी यांच्यासह
वारणा परिवारातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील पारदर्शकता हाच पुरोगामी चळवळीचे नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या लढ्यांचा आणि चळवळींचा मुख्य आधार होता. आजच्या राजकारणात अशी नैतिक भूमिका दुर्मिळ होत चालली आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांनी केलं. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर एन डी पाटील लोक चळवळ अध्यासनाच्या वतीनं त्यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. प्राध्यापक एन डी पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील एन डी पाटील लोकचळवळ अध्यासनाच्या वतीनं विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते किशोर बेडकिहाळ यांनी एन डी पाटील यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला. एन डी पाटील यांचं राजकीय आणि सामाजिक जीवन अत्यंत पारदर्शक होतं, पण आजकाल नेत्यांच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील अंतर वाढत चाललंय. त्यामुळे एन डी पाटील यांच्यासारखे नेते निर्माण होतील की नाही अशी शंका निर्माण झाली आहे. राजकारण करत असताना नैतिक भूमिका असणं गरजेचं आहे, मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत ही नैतिकता आता दुर्मिळ झाली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी आपल्या भाषणातून व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाला अविनाश पाटील, नंदकुमार मोरे, डॉक्टर रणधीर शिंदे, अविनाश पाटील, डॉक्टर अलोक जत्राटकर यांच्यासह विविध विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरात ज्येष्ठ अमावस्येनिमित्त श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर तसंच गाव भागातील श्री बनशंकरी मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली होती. तसंच विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली होती. दोन्ही मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. इचलकरंजी शहरात ज्येष्ठ अमावस्येनिमित्त श्री चौंडेश्वरी देवीचा वार्षिक उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. चौंडेश्वरी आणि बनशंकरी देवी या गोष्टी समाजासह विविध समाजांच्या कुलदैवत म्हणून ओळखल्या जातात. ज्येष्ठ अमावस्येनिमित्त या देवींच्या उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जाते. यंदाही वार्षिक उत्सवानिमित्त मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिर तसंच गावभागातील श्री बनशंकरी मंदिराला विद्युत रोषणाई करत फुलांनी सजवण्यात आलं होतं. अमावस्येच्या दिवशी देवीची आकर्षक अशी अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती. देवांग समाज, हटकर कोष्टी समाज आणि श्री बनशंकरी ट्रस्टतर्फेही देवीच्या उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उत्सवातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या चौंडेश्वरी देवीच्या मुखवटा मिरवणुकीनं शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं. शांतीनगर इथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहराच्या प्रमुख मार्गांवरून फिरून मिरवणूक चौंडेश्वरी आणि बनशंकरी मंदिरात पोहोचली. त्यानंतर परीट गल्ली इथं मुखवट्याचं विसर्जन करण्यात आलं. मिरवणुकीत आणि मानाच्या पालखी सोहळ्यात भाविकांचा विशेष उत्साह पाहायला मिळाला. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. केंद्राची मोठी घोषणा. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ला मंजुरी. 1.27 लाख कोटींची तरतूद. सोनम वांगचुकांची प्रकृती खालावली. उपोषणाकडे सरकारचं दुर्लक्ष. दिल्ली हायकोर्टाकडून सरकारला नोटीस. एनडीए आणि अर्थमंत्री पदाच्या चर्चा निव्वळ अफवा. मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट. आम्ही सर्व शरद पवारांसोबतच. जयंत पाटील यांचं स्पष्टीकरण. कशेडी घाटात मोठी दरड कोसळली. मुंबई गोवा महामार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत. मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली. तिघे ठार. अमेरिका इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजार तेजीत. गुंतवणूकदारांची 1.5 लाख कोटींची कमाई. माजी खासदार विनायक राऊत यांना न्यायालयाचा मोठा झटका. अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळला. कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता.
ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम सध्या वेगानं सुरू आहे. आज या कामाची ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केलं. यावेळी त्यांनी आधुनिक सुविधा आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी आज सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या विविध कामांची सविस्तर माहिती घेत कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं. पाहणी दरम्यान भरत जाधव यांनी स्टेज लेआउट, अत्याधुनिक साऊंड सिस्टीम, प्रकाश योजना, आसन व्यवस्था आणि इतर तांत्रिक सुविधांची माहिती घेतली. तसंच प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापन, स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था यावर विशेष भर देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. युद्ध पातळीवर सुरू असलेल्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम दर्जेदार पद्धतीनं होत असल्याचं सांगत भरत जाधव यांनी समाधान व्यक्त केलं. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाट्यगृहाच्या कामाच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान केशवराव भोसले नाट्यगृहाचं जवळपास 95% काम पूर्ण झालं असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिली. आज नाट्यगृहातील विविध कामांची पाहणी करून अधिकाऱ्यांनी साऊंड सिस्टीमचीही पाहणी केली. मुरगुडमधील दत्त मंदिर परिसरातल्या मोठ्या नाल्यात पडलेल्या उदमांजराला सर्जेराव भाट, ओंकार पोद्दार आणि शिवाजी चौगुले या तरुणांनी धाडसानं सुरक्षितपणे बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात दिलं. बचाव कार्यादरम्यान उदमांजर आक्रमक झालं होतं. त्यानं तरुणांवर नख्यांनी वार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र धाडस आणि संयम दाखवत तिघांनी उदमांजराला सुरक्षित बाहेर काढून वन विभागाच्या ताब्यात दिलं. यापूर्वीही दत्त मंदिर परिसरात आलेल्या उदमांजराच्या जोडीला याच तरुणांनी सुरक्षितपणे पकडून वन विभागाकडे सुपूर्द केलं होतं. वन्यजीव संवर्धनासाठी सातत्यानं पुढाकार घेणाऱ्या या तरुणांच्या कार्याचं नागरिकांकडून कौतुक होत आहे. इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाअंतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणारा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. रवींद्रनाथ टागोर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्याला भेट देत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून पोलीस प्रशासनाचं काम जाणून घेतलं. इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आज पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थी जनजागृती या दुहेरी उद्देशानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रवींद्रनाथ टागोर विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या हस्ते पोलीस ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली. एक विद्यार्थी एक वृक्ष या संदेशातून पर्यावरणाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत झाडांचं संगोपन करण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या विविध विभागांची माहिती देण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रार कशी नोंदवली जाते, नागरिकांना कोणत्या प्रकारच्या सेवा दिल्या जातात, गुन्ह्यांचा तपास कशा पद्धतीनं केला जातो, तसंच पोलीस यंत्रणेचं दैनंदिन कामकाज कसं चालतं यासह अन्य गोष्टीची विद्यार्थ्यांना माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी गोपनीय शाखेचं कामकाज, त्याचं महत्त्व आणि गुन्हे उघडकीला आणण्यासाठी गोपनीय माहितीची भूमिका काय असते याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या मनातील पोलीस दलाबाबतच्या शंकांचं निरसन केलं. या कार्यक्रमाला शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, गोपनीय शाखेतील पोलीस कर्मचारी, इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, शिक्षक तसंच विद्यार्थी उपस्थित होते. पर्यावरण संरक्षण आणि पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद वाढवणारा हा उपक्रम उपस्थितांकडून कौतुकास पात्र ठरला. माहेरहून पैसे आणि सोन्याचे दागिने आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून मारहाण केल्याप्रकरणी कागल पोलिसांनी धैर्यशील मगदूम, नीता मगदूम आणि शिवराज मगदूम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. इचलकरंजीत राहणाऱ्या अविनाश जाधव उर्फ जर्मनी याला 2 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. मात्र अविनाश हा तडीपारीचा आदेश मोडून इचलकरंजी शहरात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
इचलकरंजी शहरातील जर्मनी टोळीवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याच टोळीतील अविनाश जाधव उर्फ जर्मनी याच्यावर खून, मारामारी, खंडणी असे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तसंच त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सध्या अविनाश हा जामिनावर बाहेर आला होता. मात्र पोलिसांनी त्याला काही दिवसांपूर्वी 2 वर्षांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार केले. मात्र अविनाश हा पोलिसांचा आदेश धुडकावून लावत इचलकरंजीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून अविनाशला राहत्या घरातून अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान तडीपार आरोपी शहरात परत येत असतील तर नागरिकांनी बिनदिक्कतपणे संपर्क करावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. तरुणावर लोखंडी घणानं हल्ला करून मोबाईल हिसकावून घेणाऱ्या जर्मन गँगचा म्होरक्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुपेश नरवाडे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. इचलकरंजीतील लिगाडे मळा इथं राहणारे सीतांजय भिसे हे 26 जून रोजी एका ऑटो गॅरेजजवळ आले होते. त्यावेळी जर्मनी गँगचा म्होरक्या म्हणून ओळखला जाणारा रुपेश नरवाडे तिथं आला. त्यानं भिसे यांना अडवून तुझ्याकडील मोबाईल आणि पैसे मला काढून दे अशी दमदाटी केली. भिसे यांनी आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितल्यानं नरवाडे यांना संतापून त्यांना कानशिलात लगावली. त्यानंतर शिवीगाळ करत लोखंडी घणानं पाठीवर प्रहार करून खिशातून जबरदस्तीनं 15,000 रुपयांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसंच जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकारानंतर नरवाडे पसार झाला होता. शिवाजीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नरवाडेवर यापूर्वी जबरी चोरी, मारहाण, दहशत माजवणे असे गुन्हे दाखल आहेत. गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या लालू प्रसाद यादव याला इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 2.25 लाखाच्या मद्यसाठ्यासह 5,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. हातकणंगले तालुक्यातील कबनूर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेनंतर करवी तालुक्यातील वडणगे इथला नंदकुमार तेलवेकर हा दुचाकीस्वार पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यात पडला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या जवानांनी तत्परता दाखवत त्याला सुरक्षितपणे बाहेर काढलं. मंगळवारी रात्री 11च्या सुमारास तेलवेकर कामावर जात असताना ही घटना घडली. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. 7.5 अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांची 48,000 कोटींची थकीत वीज बिलं माफ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. ई चलन विरोधात माल वाहतूकदार आक्रमक. लढा टप्प्याटप्प्यानं तीव्र करण्याचा कोल्हापुरात झालेल्या जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या बैठकीत निर्धार. राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री भरत लाटकर यांना अखेरचा निरोप. अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं माळकर तिट्टी, मटण मार्केट, गंजी गल्ली ते बिंदू चौक परिसरातल्या रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवली. 2 लॉजिंगवरही करण्यात आली कारवाई. आणि आदर्श शाळेतील शिक्षकांचा दुष्काळ. 214 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला. करवीर तालुक्यातील निगवे खालसामधील जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.